महाराष्ट्रामध्ये अगदी नागपूरपर्यंत डाळिंबाची लागवड झालेली आहे. अगदी उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, असे अनेक जिथं फक्त कॉटन वगैरे अशीच पिकं व्हायची तिथं सुद्धा डाळिंबाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मृगबहार, हस्तबहार आणि ओरिजिनल जे लोक आंबे बहारमध्ये आहेत ते आहेतच. तिन्ही पण बहार एकाच वेळेस आल्यामुळं आंबे बहारामध्ये येणाऱ्या मालाची आवक ही वाढली. व्यापाऱ्यांना खूप स्वस्तात माल मिळायला लागला आणि त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या चांगल्या मालाचे सुद्धा दर हे पडले. शिवाय महाराष्ट्रामध्ये येत्या 2-4 वर्षामध्ये डाळिंबाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. बरोबर. तर त्याला काही लोकांनी फूड प्रोसेसिंग मध्ये जर गेलं तर मार्केटमधलं ट्रॅफिक कमी होईल. बरोबर. आणि जो खरंच क्रीम माल आहे की जो एक्सपोर्टला जाऊ शकतो, खूप चांगल्या दराने जाऊ शकतो. माझं तर मत असं आहे की 260च्या खाली डाळिंब विकली नाही गेली पाहिजे. डाळिंबाच्या सालीपासून ते बियापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या त्यापासून बाय प्रोडक्ट्स बनतात. तर डाळिंबाचा दर पडला म्हणून रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. उलट त्यापेक्षा चांगला दर इथं आहे. प्रोसेसिंग मध्ये त्याच्या कित्येक जास्त पट पैसे तुम्हाला मिळू शकतात. डाळिंब चांगलं पिकवण्यासाठी तो जेवढे श्रम घेतो त्यातले 5% सुद्धा श्रम मार्केटिंगसाठी घेत नाही. काय CFTRI ही जी संस्था आहे ही तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रॉडक्ट कसा तयार करायचा एक तर शिकवतं, प्रॅक्टिकली शिकवतं आणि तुम्हाला टेक्नॉलॉजी पण हँडल करतं. सगळ्यात एक महत्वाचा बेनिफिट असा आहे की जर शेतकऱ्यांनी इथं ट्रेनिंग घेतलं तर ते स्वतःच्या प्रॉडक्टवरती जसं एगमार्क छापलं जातं, ISI छापलं जातं, तसं CFTRIचा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा सिम्बॉल तुम्ही छापू शकता. शेती मालाच्या प्रक्रिया उद्योगांच्या वरतीच पैसे मिळतात आणि त्याच्यामुळं कुठलाही राजकीय नेता घ्या, शेतीशी संबंधित प्रक्रिया उद्योग ह्या राजकीय नेत्यात असतोच. मग त्यामध्ये साखर कारखाना असतो, दूध प्रक्रिया संघ असतो, नंतर स्वतःची सूतगिरण असते म्हणजे कापूस खरेदी करणे. तर ह्या 2-3 गोष्टी तर ह्या नेत्याच्या असतातच आणि त्याशिवाय राजकारण सुद्धा अशक्य होतं. म्हणजे यांना सुद्धा माहिती आहे की खरे पैसे कुठं होतात, तर फूड प्रोसेसिंग मध्येच पैसे होतात. शेतीच्या प्रश्नांच्यासाठी गाव पातळीवरती एकत्र आलं पाहिजे. बरोबर. जशा ग्रामसभेमध्ये तुम्ही अनेक प्रश्न घेता तसे हे प्रश्न ग्रामसभेत सुद्धा घ्या. बरोबर. की आपल्या गावामध्ये एवढं डाळिंबाचं प्लांटेशन आहे तर डाळिंबाचा ज्यूस तयार करण्याचं 1 युनिट आपल्या गावाचं पाहिजे. तर डाळिंबाचा दर पडला म्हणून रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. उलट त्यापेक्षा चांगला दर इथं आहे. फूड प्रोसेसिंग मध्ये त्याच्या कित्येक जास्त पट पैसे तुम्हाला मिळू शकतात. फक्त तुम्ही 2 पावलं पुढे येणं गरजेचं. मला तर असं वाटतं की आता हा 2024चा दर पडण्याचा जो कालावधी आहे आणि ही घटना जी आहे ही कदाचित डाळिंब इंडस्ट्रीसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते. शेतकरी बंधू नमस्कार, मी अविनाश पुन्हा एकदा डाळिंब शेती संदर्भातल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर असं म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे डाळिंबाची शेतीतला व्हिडिओ जर वेळेला तू डाळिंबा या शेतात बसून काढतो आणि आज ह्या पाठीमागं ह्या राजवाड्यासमोर बसून डाळिंबा या शेतीबद्दल काय बोलणार आहे, तर तीच खरी गंमत आहे, तीच आजच्या व्हिडिओची गोष्ट आहे. कारण आम्ही आता आहोत कर्नाटक राज्यातल्या म्हैसूर शहरामध्ये असलेला जो CFTRI नावानं असलेलं जे काही सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी आणि माझ्यासोबत स्वतः मराठी साहेब आहेत, ज्यांच्यासोबत आपण खरं तर अनेक व्हिडिओमध्ये डाळिंबातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नासंदर्भानं बोलतो. खरं तर सर थोडंसं ऊन लागतंय, शेतकऱ्यासाठी इतकं ऊन आपण सहन करायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि मुद्दामून हे लोकेशन का निवडतोय, कारण ही गोष्ट हा जो काही दिसणारा राजवाड्यासारखा पण शेतकऱ्याला समृद्ध करू शकणारा राजमार्ग असणारी ही इमारत कर्नाटकमध्ये भारत सरकारची आहे. त्याच्या समोर बसून जाणीवपूर्वक हा व्हिडिओ मी करतोय. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये जरी आम्ही या इमारतीच्या पुढे बसलो असलो तरी त्याच्यातलं मुख्य गमक हे डाळिंबाचे जे रेट पडलेत आणि त्याच्या संदर्भानं जे शेतकऱ्यामध्ये थोडंसं नैराश्याचं वातावरण म्हणा, हतबलता, भीती, कारण मोठ्या प्रमाणामध्ये थोडंसं अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पिकामधली जर अनिश्चितता बघितली तर डाळिंब हे शेतकऱ्याला तशा अर्थानं खात्रीने पीक देणारं पीक, उत्पन्न देणारं पीक म्हणून बरेच शेतकरी त्याकडे वळाले होते. परंतु त्यानंतर आता ह्या पाठीमागच्या अगदी थोड्या दिवसामध्ये ज्या वेळा रेट डाऊन झाले त्यावेळेला जी एक हालचाल किंवा जो एक गोंधळ या डाळिंब शेतीमध्ये तयार झालाय त्याच्या संदर्भानं खरं तर मराठी सर आज तुमच्याशी संवाद साधायचा आहे. पहिले तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि खूप धन्यवाद की तुम्ही ही संधी आम्हाला म्हैसूरमध्ये उपलब्ध करून दिली. हे फार आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, कारण आतापर्यंत डाळिंबाचे बरेच व्हिडिओ शूट केले, परंतु डाळिंबाचं उत्पादन काढल्यानंतर ते बागवानाकडे पाठवण्याच्या पलीकडे पण खूप काही करता येईल, ह्याच्यासाठी जो तुम्ही आम्हाला आजचा राजमार्ग उपलब्ध करून दिलाय त्यासाठी खूप खूप आभार. पण त्यापूर्वी खरं तर मला हाच प्रश्न पहिला विचारायचा आहे की हे डाळिंबाचे रेट पडले
आणि त्याच्यामुळे जी एक भीती निर्माण झाली आहे, तर ही मुळात रेट पडली कशामुळे असं वाटतंय? तुम्ही एक कारण मीमांसा काय केली? कारण पाठीमागची 20-25 वर्ष सतत तुम्ही डाळिंब शेतीमध्ये काम करत आहे. तर प्रकाश मराठे सरांची एक कारण मीमांसा याच्या पाठीमागची काय असेल? मुळात अविनाश सर, डाळिंबाकडं लोकांचा प्रचंड ओढा आहे आता. बरोबर. म्हणजे डाळिंब हे लोकांना आकर्षित करणारं पीक आहे. त्यामुळे सध्या तुम्ही गेल्या एक 3-4 वर्षाचा जर अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये अगदी नागपूरपर्यंत डाळिंबाची लागवड झालेली आहे. अगदी. उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, असे अनेक जिथं फक्त कॉटन वगैरे अशीच पिकं व्हायची तिथं सुद्धा डाळिंबाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. यापूर्वी डाळिंब म्हटलं की समोर यायचं सोलापूर, थोडाफार सांगली, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर, नाशिकचा काही भाग, पुण्याचा काही भाग, हा इतकाच एरिया लिमिटेड होता. पण आता तसं नाही. आता डाळिंब अगदी महाराष्ट्रात सगळीकडे झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी डाळिंबाची लागवड झालेली आहे, की जो खूप पावसाचा प्रदेश म्हणून आपण ओळखतो. तर हरकत नाही. पण डाळिंबाचे दर कमी होण्यामागं काही महत्वाची मूलभूत कारण आहेत. कारण यापूर्वी जर आपण बघितलं तर तशा प्रकारचे रेट पडल्याच्या फार घटना काही नाहीत. पण यावर्षी तो दर खूप मोठ्या प्रमाणात पडलेला जो आहे याचं एक खूप महत्वाचं कारण असं आहे की मागच्या वर्षी 14 मे पासून सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. बरोबर. तसं महाराष्ट्रामध्ये मान्सून ऍक्टिव्हेट होण्याची जी तारीख आहे ती अगदी 10 जून आहे. पण तो 14 मेला महाराष्ट्रामध्ये हजर झाला, म्हणजे जवळजवळ 20 दिवस बरोबर अगोदर. आणि त्यानंतर आपण बघितलं की सातत्यानं मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि तो दिवाळी नंतर थांबला पाऊस. म्हणजे जवळजवळ 4-5 महिने मान्सूननं महाराष्ट्रामध्ये तळ ठोकला. डाळिंबामध्ये साधारणपणे 3 बहार आहेत. बरोबर. डाळिंबाचं मालाची आवक जास्त का नाही होत? कारण इथं 3 बहार आहेत. द्राक्षामध्ये तसं नाहीये. द्राक्षामध्ये एक ऑक्टोबरचा हे पकडतो आपण बहार आणि नंतर एप्रिलला त्याची खरड छाटणी असते. ऑक्टोबरला पकडलेली द्राक्ष साधारणपणे एकाच वेळेस येतात मार्केटला. बरोबर. आणि तिथं मार्केटमध्ये आवक जास्त होते. पण क्षेत्र जरी वाढलं असलं तरी डाळिंबाचं वर्षातून 3 बहार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये घेता येतात. तुमच्याकडे पाण्याची कशी अवेलेबिलिटी याच्यावरती लोक ते ठरवतात. आता पाऊस लवकर आल्यामुळं जो मृग बहारामध्ये जे लोक डाळिंब बाग पकडतात त्यांना मे मध्येच पाऊस सुरू झाल्यामुळे बागेला ताण नाही बसला. बरोबर. त्यामुळे त्या लोकांनी तो बहार पकडला नाही. पुढे जाऊन सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आपला हस्त बहार येतो, तेव्हाही पाऊस सुरू होता. बरोबर. तर तो ताण बसणार नाही म्हणून तेही लोक थांबले. आणि ह्या सगळ्या लोकांनी पाऊस संपल्यानंतर आंबे बहारामध्ये एंट्री केली. म्हणजे मृगबहार, हस्तबहार आणि ओरिजिनल जे लोक आंबे बहारमध्ये आहेत ते आहेतच. तिन्ही पण बहार एकाच वेळेस आल्यामुळं आंबे बहारामध्ये येणाऱ्या मालाची आवक ही वाढली. दुसरी गोष्ट, यावर्षी तापमान तुलनेनं खूप जास्त होतं. त्यामुळं तेल्या असेल, सर्कोस्पोरा असतील, बाकीचे फायटोप्थोरा असेल, ह्या सगळ्यांचा अटॅक डाळिंबावरती पुष्कळ झाला. त्यामुळं हे डाग पडलेली जी फळं आहेत ती साधारणपणे पाऊस पडायला सुरुवात झाली, अवकाळी पाऊस पडले की त्याच्यामध्ये पाणी जातं आणि ती फुटतात फळं. बरोबर. ह्या भीतीनं काही लोकांनी ती डाळिंब 1 महिना अगोदरच हार्वेस्ट करायचा प्रयत्न केला. अर्ली हार्वेस्टिंग केलं आणि तो मागेल त्या दराने त्यांनी व्यापाऱ्याला तो दर स्वीकारला आणि व्यापाऱ्याला तो माल विकायची म्हणजे हे ठरवली, आपली दिशा ठरवली. त्यामुळं एकदम आवक झाली, व्यापाऱ्यांना खूप स्वस्तात माल मिळायला लागला आणि त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या चांगल्या मालाचे सुद्धा दर हे पडले. खरं तर ही सगळी भूमिका आहे. हे दरवर्षीच होईल असं नाही. दरवर्षी जर पाऊस मान्सूनचा, आता या वर्षीचा पाऊस जो आहे तो अगदी लिमिटमध्ये आहे. त्यामुळे काही लोकांनी मृग बहार पण पकडलेला आहे, हस्तबहारातल्या पण बागा आहेत आणि आता आंबे बहारामध्ये खूप कमी बागा असतील. बरोबर. तर ही काही रेट पडण्याची परिस्थिती प्रत्येक वेळेस होतेच असं नाही. पण आपण सगळ्या दक्षता ग्राह्य धरल्या पाहिजेत. बरोबर. की आपल्याला एक ना एक दिवस ह्याच्यावरती काहीतरी पर्याय काढला पाहिजे आणि तो स्ट्रॉंग असला पाहिजे आणि त्यासाठी पण आपण काहीतरी वाटचाल केली पाहिजे. तर हा पडलेला दर गृहीत धरून, बरोबर, म्हणजे आता ही शेतकऱ्यांच्यासाठी समस्या आहे. बरोबर. पण प्रत्येक वेळेस समस्या ही अडचणीच आणणारी नसते. तर काही समस्या या दिशा दाखवणाऱ्या असतात. अगदी. काही नवीन गोष्टींचा जन्म होतो समस्येमुळे. बरोबर. तर मला वाटतं डाळिंब शेतकऱ्यांनी ही समस्या सुद्धा एक संधी या पद्धतीनं जर बघितली तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या डाळिंब शेतकऱ्यांना एक अतिशय चांगला पर्याय उपलब्ध होईल. आणि डाळिंब इंडस्ट्रीमध्ये खरं तर हा दर पडण्याचा कालावधी
हा टर्निंग पॉईंट भविष्यात ठरू शकतो. अगदी. आणि पण खरं तर हे तेव्हा घडणार आहे ज्या वेळेला ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांनी घाबरून न जाता किंवा ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांनी तक्रार न करता जर ह्याच्याबद्दल एक वेगळ्या अंगाने विचार केला पाहिजे, जो विचार खरं तर तुम्ही परवा दिवशी केला, बोलून दाखवला आणि त्यानंतर आज आपण प्रत्यक्षात म्हैसूरमध्ये आहे. खरं तर अलीकडच्या काळामध्ये तुम्ही मगाशी आम्हाला फिरताना सांगत होता की बाकीच्या बऱ्याच पिकांमध्ये ज्या पद्धतीनं प्रक्रिये उद्योगांवर काम झालं तसं काम डाळिंबामध्ये दुर्दैवानं झालं नाही आणि मग तो माल निघाला की तो बागवानाला पाठवणं किंवा मार्केटला पाठवणं इथपर्यंतच आपण थांबलोय. तर आज CFTRI जी संस्था आहे तिथं येणं किंवा तिथं तुम्ही आम्हाला घेऊन येणं किंवा त्याच्या तिकडे येऊन आपण काहीतरी चौकशी केली पाहिजे, त्या संदर्भात थोडासा अभ्यास घेतला पाहिजे, इथं थोडीशी माहिती घेऊन शेतकऱ्याकडे दिली पाहिजे आणि पुन्हा शेतकऱ्यांना घेऊन इथं आलं पाहिजे. हा जो एक तुम्ही पुन्हा ढाचा खरं तर बांधलाय, तर ह्या दौऱ्याच्या प्रयोजनाबद्दल काय सांगाल आणि इथून शेतकऱ्याला काय मिळणार आहे? काय अविनाश सर, डाळिंबाच्या फळाचा जर विचार केला तर एखाद्या बुरशीजन्य रोगाचा अटॅक झाला, शेतकऱ्यांचा त्वरित कंट्रोल केला तरी पण सालीवरती थोडासा डाग पडतो. बरोबर. कधी कधी डाळिंबाच्या झाडाचे काटे घासतात, फांद्या घासतात, त्यामुळे पण वरचं कव्हर जे आहे डाळिंबाचं ते थोडंसं त्याच्यावरती क्रॅचेस पडतात. कधी कधी थ्रिप्स सारख्या किडीमुळे सुद्धा वरच्या स्किनवरती डाग पडतात. पण आतलं फळ हे अतिशय चांगलं असतं. पण मार्केटमध्ये डाळिंबाची जी किंमत आहे ती त्याच्या सालीवरून ठरते. आणि खरं तर ह्यातल्या कुठल्याही रोगांचा आतपर्यंत पेनिट्रेशन म्हणूया आपण झालेलं नसतं, प्रादुर्भाव झालेला नसतो. आतमध्ये फळ हे अतिशय चांगलं असतं. आता डाळिंब हे सगळ्यात जास्त अँटी ऑक्सिडंट्स असणारं फळ आहे. बरोबर. म्हणजे परदेशात सुद्धा ह्या फळाचे औषधी गुणधर्म माहीत असल्यामुळं याच्याकडे ओढा जास्त आहे लोकांचा. बरोबर. पण आपल्याकडे तशा प्रकारचे प्रक्रिया उद्योग नाहीत. डाळिंबाच्या सालीपासून ते बियापर्यंत सगळ्या गोष्टी ह्याच्या पासून बाय प्रोडक्ट्स बनतात. म्हणजे डाळिंबाला 2 प्रकारच्या साली आहेत. वरची एक साल आहे आणि त्याच्या आतमध्ये एक पांढरा थर आहे, पिवळसर पांढरा, आणि त्यानंतर दाणे आहेत. तर हा जो वरचा थर आहे हा डाय इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो, कारण त्याच्यामध्ये कलर असणारे गुणधर्म आहेत. ओके. तर पूर्वीचे काही कलर हे डाळिंबाच्या ह्या सालीपासूनच बनवलेले आहेत. आणि आतला जो पांढरा भाग आहे, पिवळसर पांढरा जो भाग आहे, तो स्किन ब्राईटनिंगचे जे सिरम्स बनवले जातात, ओके, किंवा फेस पॅक बनवले जातात, त्याच्यामध्ये ही पावडर वापरली जाते आणि त्याला खूप मोठी जागतिक बाजारपेठेत मागणी आहे आणि भारताच्या बाजारपेठेत मागणी आहे. त्यानंतर भाग येतो आतल्या दाण्यांचा. दाण्यांच्या पासून अनेक पदार्थ बनतात. म्हणजे त्याच्यापासून ज्यूस तयार होतो, त्याच्यापासून पल्प तयार होतो, त्याच्यापासून जेली तयार होतात की ज्या पुढे जाऊन तुम्ही चॉकलेट इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. पल्प जो आहे तो तुमचा ज्यूस साठी वापरला जातो, म्हणजे वेगवेगळ्या आईस्क्रीमच्या फ्लेवरमध्ये वापरला जातो. ज्यूस जो आहे तो आहे असा कंझ्युम केला जातो. नंतर ज्यूस काढताना प्रक्रियेमध्ये जे बी राहतात त्याच्यामध्ये खूप चांगले औषधी गुणधर्म आहेत. ओके. तर त्याच्या पावडरचा आज जर तुम्ही अमेझॉनवरती सर्च केलं, मी काय बाहेरची गोष्ट सांगत नाही, तर डाळिंबाच्या बियांच्या पावडरचा 100 ग्रॅमचा रेट जो आहे तो 295 रुपये आहे. बर. आतल्या बियाचा ची पावडर. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठेही शेतकऱ्यापर्यंत येत नाहीत. शेतीमालाला योग्य दर मिळाला पाहिजे आणि त्यासाठीचा संघर्ष जो आहे तो खूप जुना आहे. बरोबर. शेतकरी संघटनेचे संस्थापक आदरणीय शरद जोशी साहेबांनी ह्याच्यात आयुष्य घालवलंय आणि अजूनही आपण संघर्ष करतो की हमी भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे. पण एक आहे, सगळ्याच गोष्टी सरकारच्या हातात नसतात. बरोबर. आणि सगळ्याच सरकारने हाताळाव्या अशी आपण इच्छा व्यक्त करणं सुद्धा चुकीचं आहे. कारण भारतामध्ये 82% लोक शेतकरी आहेत. बरोबर. त्यामुळं जो मॉब मोठा आहे त्याचे प्रश्न मोठे आहेत. मग सरकार काय सगळ्या गोष्टी डायरेक्ट करत नसतं. तर प्रक्रिया उद्योगामध्ये जर तुम्ही आला, डाळिंबाचा 7 महिन्याचा भगव्या जातीचा पिरियड संपला की तुम्हाला हार्वेस्ट करावं लागतं. बरोबर. पण जर ते फळ आपल्याला टिकवता आलं काही दिवस आणि त्याच्यावरती प्रोसेस करता आली तर मग ते त्याचे बाय प्रोडक्ट्स तुम्ही अनेक महिने अनेक वर्षापर्यंत त्याची एक्सपायरी डेट घेऊन जाऊ शकता. तुम्हाला योग्य दर मिळेपर्यंत ते साठवू शकता. बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळाल्यानंतर तुम्ही ते विकू शकता. आता बाहेरच्या बाजारपेठेमध्ये, जागतिक बाजारपेठेमध्ये डाळिंबाचं फळ जे आहे ते सोलावं लागतं. आपल्याकडे लोकांना वेळ आहे, आपण ते करतो, पण बाहेरच्या देशामधल्या लोकांना इतका वेळ नाही. आणि जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांना ते अगदी डाळिंब सोलत बसायला वेळ नाही. तर टीनमध्ये सोललेले डाळिंबाचे जे दाणे आहेत
बर बर. जसा थम्सअपचा तुमचा टीन मिळतो हम्म. तसे टीन ट्रान्सपरंट असतात, आतून दाणे दिसतात. तर हे लोक ऑफिसला जाताना असा टीन खरेदी करतात, बॅगेत टाकतात आणि कॉम्प्युटरवरती काम करताना हे दाणे ते कंझ्युम करत राहतात, खात राहतात. बर. आता हे जे दाणे ज्याच्यातून घेतलेत, होऊ शकतं की ज्या फळातून हे दाणे घेतलेत त्याच्यावरचं कव्हर जे आहे त्याच्यावरती अनेक डाग असू शकतात, पण आतलं फळ हे खूप चांगलं आहे, दाणे खूप चांगले आहेत. तर हे जी मुळात आपण व्यापाऱ्यांची जी ही मानसिकता आहे की फळावरती डाग आला की त्याचं व्हॅल्युएशन कमी होतं, तर त्याला आपण फाट दिली पाहिजे. बरोबर. शिवाय महाराष्ट्रामध्ये येत्या 2-4 वर्षामध्ये डाळिंबाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. बरोबर. तर त्याला काही लोकांनी फूड प्रोसेसिंग मध्ये जर गेलं तर मार्केटमधलं ट्रॅफिक कमी होईल. बरोबर. आणि जो खरंच क्रीम माल आहे की जो एक्सपोर्टला जाऊ शकतो, खूप चांगल्या दराने जाऊ शकतो. माझं तर मत असं आहे की 260च्या खाली डाळिंब विकली नाही गेली पाहिजे. जर ते डाळिंब 400-500 ग्रामच्या आसपास असेल तर त्याला 260च्या पुढे भाव मिळाला पाहिजे. पण हा लोकलचा माल, खराब झालेला माल, हा जेव्हा कमी दराचा माल मार्केटमध्ये येतो तेव्हा हा क्रीम माल ज्याला म्हणतोय आपण त्याचा सुद्धा दर पडतो. तर हा जर डायव्हर्ट करायची सिस्टम आपल्याकडे काहीतरी आली तर ज्यांनी खूप कष्टाने एक्सपोर्ट क्वालिटीचा माल पिकवलाय त्याला चांगले पैसे मिळतील. शिवाय ही लोक फूड प्रोसेसिंग मध्ये आली तर त्यांना पण अगदी 60-70 न विकायची वेळ येणार नाही. ते जर फूड प्रोसेसिंग मध्ये आले तर त्यांना 100-150 रुपयाच्या पुढे रेट मिळू शकतो. बरोबर. त्यामुळे एक चांगला विचार आपण इथं केला पाहिजे. आज खरं जर तुम्ही वेळ काढला यासाठी, त्यासाठी मी पहिले महाराष्ट्र माझा धन्यवाद पण मानतो. थँक्यू. की CFTR ही जी संस्था आहे, जी मागे तुम्ही बिल्डिंग बघताय, केंद्र सरकारची 1950ला निर्माण झालेली संस्था आहे. बर. ही तुम्हाला फूड प्रोसेसिंग शिकवते की काय करता येतं तुम्हाला. डाळिंबामध्ये साधारणपणे 8 ते 10 प्रॉडक्ट इथं बनवले जातात. ते कसे बनवायचे ह्याचं ट्रेनिंग इथं शेतकऱ्यांना दिलं जातं. इथं ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिला जातो की जो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही नाबार्डला सादर करून तुम्ही प्रोसेसिंग युनिटसाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळवू शकता. बर. शिवाय फायनान्सही मिळवू शकता. तुम्ही जर बाहेरच्या देशात बघितलं तर शेतकरी छोटा मोठा जरी असला तरी तो स्वतःचा छोटा मोठा प्रक्रिया उद्योग उभा करतो. बरोबर. म्हणजे परदेशामध्ये तुम्हाला आता आपल्याकडे दूध गोळा करणारे गवळी बघायला मिळतात, पण परदेशात तुम्ही गेला तर तसं बघायला मिळत नाही. अगदी त्याच्याकडे 50-25 जरी गाय असल्या तर त्याचं छोटं स्वतःचं 500 राजेशनचं युनिट असतं. तो जर डाळिंब शेतकरी असेल तर त्याचं ज्यूस बनवण्याचं, पल्प बनवण्याचं छोटं युनिट असतं. बरोबर. तो निर्माण करतो, कोल्ड स्टोरेजला ठेवतो आणि पुन्हा जसं मार्केट वाढेल त्याला अपेक्षित रेट आले तो विकतो. तसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सरकारने सगळं करायला पाहिजे तर सरकार करतंय. सरकारने आज NGO साठी, फार्मर प्रोड्युसर कंपनीसाठी आणि इंडिव्हिज्युअल फार्मरसाठी सुद्धा प्रचंड मोठ्या सबसिडी स्कीम जाहीर केलेल्या आहेत. नाबार्ड थ्रू आहेत, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या थ्रू आहेत, राज्य शासनाच्या म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या काही स्कीम आहेत. याच्यातून तुम्हाला 50-60-70% अनुदान सरकार देतंय. बरोबर. पण तुम्हाला त्यासाठी काय आवश्यक आहे, त्याच्यातलं नॉलेज घेणं. बरोबर. इथं CFTR आहे, ह्यामध्ये सायंटिस्ट लोक आहेत, संशोधक लोक आहेत की त्यांचा अभ्यास आहे. ते तुम्हाला शिकवतात की तुम्ही डाळिंबाचा ज्यूस कसा करायचा आहे, पल्प कसा करायचा आहे, अनारदाना कसा करायचा आहे, वेगवेगळे प्रोडक्ट्स डाळिंबाचे तुम्ही कसे बनवू शकता याबद्दल ते लोक नॉलेज देतात. तुम्हाला प्रमाणपत्र देतात की ह्या माणसानं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि हा आता एक्सपर्ट आहे की तो डाळिंबाचे प्रॉडक्ट बनवू शकतो. त्या सर्टिफिकेटच्या जोरावरती तुम्हाला अनुदान मिळू शकतं, तुमचे प्रॉडक्ट सँक्शन होऊ शकतात. बरोबर. तर तुम्ही सगळ्यांनीच माझा बाजारातच डाळिंब जायला पाहिजे ही अपेक्षा न करता थोडंसं अशा पद्धतीने पण डायव्हर्ट व्हायला पाहिजे. मग यासाठी तुम्ही शेतकरी एकत्र येऊन पण हे करू शकता. बरोबर. कारण एक सांगतो, म्हणजे थोडासा विषयांतर नाही पण आपल्याला कोणावर टीकाही करायची नाही. शेती मालाच्या प्रक्रिया उद्योगांच्या वरतीच पैसे मिळतात आणि त्याच्यामुळं कुठलाही राजकीय नेता घ्या, शेतीशी संबंधित प्रक्रिया उद्योग ह्या राजकीय नेत्याचा असतोच. मग त्यामध्ये साखर कारखाना असतो, नंतर दूध प्रक्रिया संघ असतो, नंतर स्वतःची सूतगिरणी असते म्हणजे कापूस खरेदी करणे. तर ह्या 2-3 गोष्टी तर ह्या नेत्याच्या असतातच आणि त्याशिवाय राजकारण सुद्धा अशक्य होतं. म्हणजे यांना सुद्धा माहित आहे की खरे पैसे कुठं होतात, तर फूड प्रोसेसिंग मध्येच पैसे होतात. तर डाळिंबाचा दर पडला म्हणून रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. उलट त्यापेक्षा चांगला दर इथं आहे.
फूड प्रोसेसिंग मध्ये त्याच्या कित्येक जास्त पट पैसे तुम्हाला मिळू शकतात. फक्त तुम्ही 2 पावलं पुढे येणं गरजेचं आहे. अगदी अगदी. पण आपण काय असतो, शेतकरी अशी इच्छा व्यक्त करतो की कुणीतरी करावं. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रचलित म्हण आहे की छत्रपती जेवण जन्माला यावं पण शेजारच्या घरात. म्हणजे आपण अशी अपेक्षा ठेवतो की कुठल्या तरी नेत्यानं कारखाना काढावा आणि माझा ऊस मात्र त्यांनी घ्यावा आणि मग त्यांना हमी भाव द्यावा म्हणून मी तिथं आंदोलन करावं. बरोबर. तर प्रत्येक वेळेस ही मक्तेदारी त्या नेत्यांच्याकडेच न ढकलता तुम्ही काही लोक एकत्र येऊन, शेतकरी एकत्र येऊन, गट शेतीचा प्रयोग जसा असतो तसं एकत्र येऊन अशी युनिट करू शकता. बरोबर. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करू शकता. अगदी. खरं तर आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना किंवा भारतातल्या शेतकऱ्यांना किंवा आमच्या संबंध बांधवांना पिकवता खूप भारी येतं पण विकता येत नाही. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच ठिकाणी हे वाक्य ऐकतो की ज्याला आपल्या शेतामध्ये पिकतं काय यापेक्षा बाजारामध्ये विकतं काय हे कळणं फार महत्वाचं आहे. पण ही वाक्य बऱ्याच वेळा टाळ्यांपुरती भाषणामध्ये राहतात आणि मार्केटमध्ये सध्या विकलं काय जाते ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून शेतकरी शेतामध्ये पिकवत नाही. याचा अर्थ शेतकरी कष्ट करत नाही किंवा तो निरक्षर ही म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. कारण मला माहित आहे, मी बऱ्याच वेळा व्हिडिओच्या निमित्ताने शेतामध्ये जातो. प्रचंड मेहनती शेतकरी एवढा प्रामाणिक, शेतकरी एवढा ताकदीनं काम करणारा माणूस निश्चितपणानं दुसरा कोणी कुठल्या इंडस्ट्रीमध्ये नाही. त्याच्या इतकं निराशा पचवणं, त्याच्या इतकं अपयश पचवून पुन्हा उभा राहणाराही माणूस नाही. परंतु हे होत असलं तरी अभ्यासाच्या बाबतीमध्ये मात्र त्याची थोडीशी टाळाटाळ 100% असते. आणि मग तो मार्केट सर्व्हे असेल, बाकी सगळ्या गोष्टी. आता पाठीमागचा बराच वेळ आपण ज्यावेळेला इथे फिरतोय, बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटतो, त्यावेळेला त्या ज्या गोष्टी सांगतायत, कदाचित बऱ्याच वेळा असं होतं की काही शेतकरी हे प्रयत्न करून सुद्धा बघतात. कधी कधी छोटी फार्मर प्रोडक्शन कंपनी येते, कधी कधी मोठे युनिट उभा राहायचा प्रयत्न शेतकरी करतात. सरकारची सबसिडी मिळवताना त्याला बऱ्याच अडचणी येतात, त्या टक्केवारी, अधिकारी, भ्रष्ट व्यवस्था, अशा गोष्टींचा तो सामना करत राहतो. हे सगळं शेतकऱ्याच्या समोर आहे, त्यामुळे कदाचित बरेच शेतकरी जात नसतील. परंतु जर आज त्यानं पिकवलेल्या मालाला भाव मिळणार नसेल आणि त्याचं नुकसान होणार असेल तर किमान आपलं नुकसान टाळण्यासाठी तरी शेतकऱ्यांनी मला वाटतं अशा पद्धतीची पावलं अतिशय सक्षमपणानं उभारली पाहिजेत. तर थोडंसं हे जे मी मगाशी वाक्य वापरलं की आपल्या शेतामध्ये पिकतं काय ह्यापेक्षा बाजारामध्ये विकतं काय, याचा अभ्यास डाळिंबातल्या शेतकऱ्यांनी कसा केला पाहिजे आणि ती जी पुढची प्रक्रिया आहे त्याच्यासाठीचा एकसंधपणा रागणं असेल तर तुम्ही हा संकल्प मागाशी केला की आपण काही शेतकऱ्यांना इथं घेऊन येऊ. तर थोडंसं त्या बाबतीत सांगा की ती घडी शेतकऱ्यांना कशी बसवली पाहिजे, थोडासा आळस कसा झटकला पाहिजे, थोडंसं ह्यातलं जे काही नैराश्याचं प्रमाण आहे ते थोडंसं झटकलं कसं पाहिजे, त्याबद्दल काय सांगा. कसं आहे सर, डाळिंब चांगलं पिकवण्यासाठी तो जेवढे श्रम घेतो त्यातले 5% सुद्धा श्रम मार्केटिंगसाठी घेत नाही. डाळिंबाचा 6-7 महिन्याचा प्रवास जर बघितला तर खूप चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स वापरायचे, साईज खूप चांगला झाला पाहिजे, कलर आला पाहिजे, वेट आला पाहिजे, याच्याबद्दल तो प्रचंड आग्रही असतो. पण खूप चांगल्या बागेत जाऊन जर तुम्ही विचारलं की तुम्ही हा माल कुणाला विकणार आहे, तर त्या शेतकऱ्या पुढे प्रश्नचिन्ह आहे की मी हा कुणाला विकणार आहे. बरोबर. म्हणजे याचा ग्राहक त्याला माहिती नाही, जो येईल त्याला विकणार आहे. म्हणजे फिक्स असं काही नाही. इतर व्यवसायांच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं, साधी छोटी मोठी इंडस्ट्री जरी काढायची म्हटलं तर तो मनुष्य पहिल्यांदा सप्लायरला भेटतो की मी असं असं करणार आहे, तुम्ही घ्याल का विकत. अशा काही कमिटमेंट झाल्या तरच तो इंडस्ट्री करतो. बरोबर. म्हणजे छोटं मेडिकल जरी काढायचं असेल तर तो व्यावसायिक विचार करतो की आसपास किती डॉक्टर्स आहेत आणि माझ्याकडे पेशंट्स येतील का, ह्याचा सर्वे करून अशा ठिकाणी मेडिकल काढलं जातं. तर शेतकरी हा असा ग्राहक माझा कोण आहे हे काही फिक्स नाही, त्याच्यामुळे अडचण आहे. आणि दुसरं सगळ्यात वाईट गोष्टी आहे की आपल्यात रक्तात मुरत चाललेलं राजकारण. म्हणजे आमचा बराचसा वेळ यासाठी जातो. राजकीय नेते जसे निवडणूक झाल्यानंतर त्यांनी दिलेली आश्वासन विसरून जातात, तसं जर निवडणूक झाल्यानंतर आम्ही राजकारण जर विसरून गेलो आणि शेतीवरती फोकस केला तर एका कामानं सुद्धा ह्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारू शकते. पण असं न होता शेतकरी, मग राजकीय पक्ष, मग त्याच्यात गटतट, ह्याच्यामध्ये ही शक्ती जी आहे ती विभागली गेलेली आहे. मी मगाशी बोलताना म्हणलं की 82% लोक शेतकरी आहेत. म्हणजे खूप मोठी कम्युनिटी आहे, पण ही कम्युनिटी ह्यात डिवाइड झालेली आहे. त्यामुळे ते कधीही एकत्र अशा विचारासाठी येत नाहीत की आपले प्रश्न आपण स्वतः सोडवूया किंवा त्यासाठी शासनाकडे काहीतरी प्रस्ताव ठेवूया किंवा दबावगट निर्माण करूया आणि आपले प्रश्न सोडूया, यासाठी ते येत नाहीत. बरोबर. काही शेतकरी राजकारणासाठी ते 5-5 लाख रुपये स्वतः खर्च करतात, पण स्वतःच्या प्रश्नांसाठी खर्च करत नाहीत. हे दुर्दैव आहे. तर मला असं वाटतं की शेतीला जर सुवर्णकाळ यायचा असेल, भविष्य जर चांगलं यायचं असेल तर तुम्ही
राजकारण हे निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवा बरोबर. आणि त्यानंतर मात्र गाव पातळीवरती सगळे एक या, एक व्हा. त्याशिवाय हे देशाचं चित्र पालटू शकत नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आपली गाडी चर्चा झाली. इयत्ता पहिलीपासून 10वी पर्यंत हात पुढे करून घेतलेली प्रतिज्ञा जी आहे ती इथपर्यंत मर्यादित राहिली, ती इथपर्यंत गेली नाही. आम्हाला मनापासून असं वाटत नाही की भारत हा माझा देश आहे, सगळे भारतीय माझे बांधव आहेत, त्यामुळे आम्ही कुठेही थुंकतो, कुठेही पाण्याच्या बाटल्या टाकतो, कुठेही कचरा टाकतो. तर हे थोडं बदलायला पाहिजे. आता स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाली, तर आपण आता हे थोडे घाणेरडे विचार बाजूला टाकले पाहिजेत. शेतीच्या प्रश्नांच्यासाठी गाव पातळीवरती एकत्र आलं पाहिजे. बरोबर. जशा ग्रामसभेमध्ये तुम्ही अनेक प्रश्न घेता, तसे हे प्रश्न ग्रामसभेत सुद्धा घ्या. बरोबर. की आपल्या गावामध्ये एवढं डाळिंबाचं प्लांटेशन आहे, तर डाळिंबाचा ज्यूस तयार करण्याचं एक युनिट आपल्या गावाचं पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी सगळ्या गावकऱ्यांना सभासद करा, एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी क्रिएट करा आणि ही आपण चालवली पाहिजे. तर असं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एखादं युनिट हे सुरू केलं पाहिजे आणि आपण पिकवलेल्या मालाचं तिथंच युटिलायझेशन करून टिकाऊ माल की ज्याचा मार्केटमध्ये रेट जास्त आहे असा बनवलं पाहिजे. खरं तर आता बऱ्याच वेळा पुन्हा शेतकऱ्यासमोर अडचण अशी आहे की आता आपण ज्यावेळेला आज मध्ये गेलो, भेटलो तिथं त्या CFTRI मध्ये, त्यावेळेला तिथं आपल्याला बरीच माहिती मिळाली, जी माहिती आपण शेतकऱ्यांना द्यायचा प्रयत्न करतोय. आणि मला माहित आहे की तुम्ही शब्द दिलाय की तिथले काही शेतकरी घेऊन इथं आपण येणार आहे, कारण हे प्रयोग आहेत, हे आपण केले पाहिजेत. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्याला शेतीमध्ये पिकलेला माल विकता येत नाही, म्हणून तुम्ही म्हणता की प्रक्रिया उद्योगामध्ये या. पण समजा तो प्रक्रिया उद्योगामध्ये आला, तर पुन्हा त्या प्रक्रिया उद्योगामधनं निर्माण झालेल्या मालाचं मार्केट कुठे आहे, हा प्रश्न त्यापुढे उभा राहतोय. तर अशा वेळेच्या ह्या अडचणी सोडवायच्या नेमक्या कशा? खरं तर ह्या अडचणी नाहीत, ह्या संधी आहेत. कारण प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही जी अडचण व्यक्त केली ती खरं तर संधी आहे. आता म्हणजे तुम्हाला अडचण होती की डाळिंबाचा दर पडला, आता काय करायचं. बरोबर. मग तुम्ही प्रोड्युसर होता, मग तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेला, तिथे काहीतरी डाळिंबाचे प्रॉडक्ट बनवायला लागला. आता ते प्रॉडक्ट विकायचे कुठं, तर ते विकायला सुद्धा तुम्ही तुमचीच लॉबी करू शकता आणि तुम्ही बिझनेसमन पण होऊ शकता. तर हे सगळं जर तुमचंच झालं, कारण आजपर्यंत बघा जितके म्हणून व्यापारी वर्ग आहे ते प्रोसेस युनिट मध्ये जातात, बरोबर, प्रोड्युसर मध्ये जात नाहीत. कारण त्यांना माहिती की प्रॉफिट जो आहे तो प्रोसेस युनिट मध्ये क्रिएट होतो. बरोबर. मग इथं तुम्हीच उत्पादक आहात, प्रोसेसर तुम्हीच आहात आणि विकणारेही तुम्हीच आहात. म्हणजे ह्या तिन्ही टप्प्यातला जो काही प्रॉफिट आहे तो फक्त तुम्हाला मिळणार आहे. बरोबर. म्हणून आपण मुळात शेतीला असं म्हणतोय की शेती कधीही उपाशी मरू देत नाही. म्हणून तर आपल्या पूर्वजांची म्हण आहे की शेती जपा, शेती विकू नका, ती वाढवा. खरं तर शेतकऱ्यांच्यासाठी खूप संधी आहे मोठी. खरं तर आता तुम्ही हे म्हणल्यामुळे मला सुद्धा एक वेगळा अँगल खरं तर लक्षात आला बरं का, कारण हे अडचण नाहीच आहे ना. आणि अशी आपली तरुण मुलं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण झाले, आज त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. नोकऱ्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा किंवा पुण्यात जाऊन चाकरी करण्यापेक्षा स्वतः शेतीमध्ये तयार झालेला माल प्रक्रिया उद्योगामधनं तयार केला आणि तो विक्रीतून बिझनेस उभा केला. तर हे बोलायला थोडंसं सोपं वाटतंय, पण मला वाटतं की थोडीशी मेहनत केली तर जगात अवघड असं अजिबात काय नाही. दुसरी गोष्ट मला साहेब या निमित्तानं लक्षात आलंय की आता काल 2 दिवस झाला आपण दक्षिण दौऱ्यामध्ये आहे. तर इथं तुम्ही बऱ्याच मॉलमध्ये आपण गेलो, फिरलो, बघितलं, तर तिथं मला कुठेही डाळिंबावर प्रक्रिया झालेला कुठला ज्यूस किंवा त्याचे जे अनारदाना मगाशी सरांनी सांगितलं असं काही मिळालं नाही. म्हणजे एका बाजूला आमच्याकडे उत्पादन भरपूर आहे, तिकडे दर नाही, पण दुसऱ्या बाजूला प्रक्रिया उद्योगातला काहीच मला कुठला माल त्या मॉलमध्ये दिसला नाही. तर असं का केलं जात नाही नेमकं, किंवा ह्याच्या काय अडचणी असतात, किंवा हे कसं करायला पाहिजे? काय सर, डाळिंबात असणारे अनेक वैशिष्ट्यपूर्ण जे गुणधर्म आहेत त्यामुळे ह्याला बाहेरच्या देशात खूप मोठं मार्केट आहे. त्यामुळे तुमच्याकडून कमी दरात घेतलेली डाळिंब कुठेतरी प्रोसेस होतात, हे प्रॉडक्ट तयार होतात आणि त्याला जागतिक बाजारपेठेत इतकी मागणी असल्यामुळं ते भारतीय बाजारपेठेत विकायचं त्यांना इच्छाच राहत नाही. त्यामुळे हे सगळे प्रॉडक्ट ते एक्सपोर्ट करतात, खूप चांगले पैसे मिळवतात आणि उलट त्यांना माल कमी पडतो. म्हणून आज आपण ह्या 2 दिवसाच्या प्रवासामध्ये जवळजवळ मोठमोठ्या 5 ते 7 मॉलला भेटी दिल्या. तिथं कार्बोनेटेड ड्रिंक्सचे म्हणजे फ्रीजरच्या फ्रीजर भरून पडलेले आहेत. बरोबर. येस, पण तिथं डाळिंबाचा ज्यूस अजिबात नाहीये किंवा अनारदाना नाहीये किंवा डाळिंबाशी रिलेटेड कुठलेही प्रॉडक्ट नाहीत. इतकी मोठी स्पेस आहे. म्हणजे आज साधं कॅल्क्युलेशन आपण जर ह्या कोल्ड्रिंकचा जर हिशोब काढला की लोक पाण्यासारखे कोल्ड्रिंक्स पित आहेत. आता हेल्थ अवेअरनेस यायला लागलाय लोकांच्या मध्ये, स्वतःचं आरोग्य जपलं पाहिजे हे कळायला लागलंय.
त्यामुळे आता लोकांनी ह्यातल्या मी म्हणतोय आहे या जनतेतल्या 50% लोकांनी जरी हा संकल्प केला की मी कोल्ड्रिंक्स न पिता माझ्या भारतामध्ये तयार झालेला डाळिंबाचा ज्यूस मी पिणार आहे. बरोबर. भले तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह नसेल तर मी 4 बॉटल्स सॉफ्ट ड्रिंकच्या पिण्यापेक्षा मी एकच बॉटल पोमोग्रॅनेट ज्यूस पिईन, डाळिंबाचा ज्यूस पिईन, तर सुद्धा खूप मोठं मार्केट आहे. जर आपण इथं सुद्धा पुरवू शकणार नाही. बरोबर बरोबर पण जी गोष्ट उपलब्धच नाही त्याचं मार्केट कसं क्रिएट होणार? बरोबर बरोबर. आज जर ती कुठं गोष्ट दिसली तर तिची मागणी वाढली असती, लोकांना ती सवय लागली असती ते पिण्याचं. पण तिथं आपण नाहीच आहोत. म्हणजे जिथं खूप मोठं मार्केट आहे तिथं परकीय कंपन्या येऊन बसलेल्या आहेत आणि आपला प्रेझेन्सच नाही. मग सवय कशी लागणार लोकांना? त्यामुळं ह्याच्यामध्ये खूप सुवर्ण संधी आहे. मला तर असं वाटतं की आता हा 2026चा दर पडण्याचा जो कालावधी आहे आणि ही घटना जी आहे ही कदाचित डाळिंब इंडस्ट्रीसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकते. बरोबर बरोबर. याच्यातून काही बोध घेऊन जर शेतकरी फुल याच्यात जर उतरले ताकदीने तर ट्रिमेंडिस चेंज ह्या इंडस्ट्रीमध्ये बघायला मिळू शकतो. अगदी. खरं तर शेवटाकडे आपण येऊया की मगाशी आपण सरांशी इथं काही डॉक्टर लोकांशी संवाद साधला, भेटलो त्यांना. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की इथं या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन तो जर कोर्स केला, ट्रेनिंग घेतलं, त्यानंतर काही टेक्नॉलॉजी तुम्ही नीटनेटकी समजून घेतली तर इथं तुम्हाला काही सर्टिफिकेट दिले जातात, काही डॉक्युमेंट दिले जातात ज्याच्या जोरावर तुम्हाला बाहेर जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये लोन, सबसिडी आणि बऱ्याच गोष्टी करायला शासन सपोर्ट करते. तर थोडं त्या संदर्भात देखील माहिती सांगा, कारण आपण पर्याय द्यायला लागलोय लोकांना की फक्त माल पिकवला की बागवानाकडे विकणं किंवा मार्केटमध्ये विकणं ह्याच्यापेक्षा जास्त प्रक्रिया उद्योगाकडे जाऊया. पण त्या प्रक्रिया उद्योगासाठी लागणारे इथं जे शिक्षण मिळालं जाते त्याचा फायदा पुढे अजून वेगळ्या पद्धतीने कसा होतो? काय CFTRI ही जी संस्था आहे ही तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रॉडक्ट कसा तयार करायचा हे एकतर शिकवतं, प्रॅक्टिकली शिकवतं आणि तुम्हाला टेक्नॉलॉजी पण हँडओव्हर करतं. बरोबर. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला एक प्रशस्ती पत्र पण देतं की हे उत्पादन तयार करण्यासाठी हा मनुष्य वेल ट्रेन आहे. त्या सर्टिफिकेटचा फायदा असा आहे की शासनानं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अनेक अनुदानं जाहीर केलेली आहेत. केंद्र सरकारची सुद्धा आहेत, राज्य सरकारची सुद्धा आहेत. मग त्याच्यामध्ये NHB असेल, नाबार्ड असेल, आपलं NHM असेल, तर अनेक ठिकाणी तुम्हाला सबसिडीज आहेत. जर तुम्ही हे करायचा प्रयत्न केला तर एकतर तिथं तुम्हाला मोठ्या प्रमाणात शासकीय मदत होणार आहे. बरोबर. ही जर युनिट्स तुम्ही ग्राम पातळीवरती टाकली, आज आपल्या भारतभर हा प्रॉब्लेम सुरू आहे की रोजगार निर्मिती करा, रोजगार निर्मिती करा. जर खेडेगावामध्ये जर अशा प्रकारचे कारखाने उभे राहिले तर आपल्या गावातल्या लोकांना तिथं उद्योगधंदा मिळणार आहे. सगळ्यात एक महत्वाचा बेनिफिट असा आहे की जर शेतकऱ्यांनी इथं ट्रेनिंग घेतलं तर ते स्वतःच्या प्रॉडक्ट वरती जसं एगमार्क छापलं जातं, ISI छापलं जातं, तसं CFTRI म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा सिम्बॉल तुम्ही छापू शकता तुमच्या प्रॉडक्टवर. बरोबर. की हा जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे तो CFTRIच्या टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये CFTRIचं खूप मोठं नाव आहे आणि तो ब्रँड तुमच्या प्रॉडक्टला चिकटतो. बरोबर. तो सिम्बॉल चिकटल्यामुळे तुमच्या ब्रँडची व्हॅल्यू वाढते. अगदी. आणि हा बेनिफिट मला वाटतं खूप मोठा आहे. खरं तर हाच प्रयत्न आम्ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय. खरं तर आज डाळिंबातली कुठली प्रॅक्टिस घेतली नाही, दर रेट अशा बाकीच्या गोष्टीच्या संदर्भानं फार काय बोललो नाही. थेट हा जो मधला अस्वस्थ काळ शेतकऱ्याच्या वाटेला आहे डाळिंबाचे रेट कमी असण्याचा, त्याला ऑप्शन शोधले पाहिजेत आणि ते कुणीतरी जगातल्या माणसानं शोधले पाहिजेत. आणि मागाशी तुम्ही बोलताना म्हणाला की छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजेत पण ते इतराच्या घरात, असं म्हणत बसण्यापेक्षा तुम्ही जो हा छोटा प्रयत्न केलाय जो खऱ्या अर्थानं मोठा ठरणार आहे. कारण आपण दोघंही शेतकऱ्यासोबत काम करतोय, तुम्ही बरेच वर्ष करताय माझ्या अगोदरपासून, मी पाठीमागची 3-4 वर्ष सतत शेतकऱ्या बांधावर जातोय. दर वाढले पाहिजेत, शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत, शेतकरी समृद्ध झाला पाहिजे असं म्हणत बसण्यापेक्षा रेट कमी झाल्याच्या काळामध्ये हा अडचणीचा काळ शेतकऱ्यासाठी संधी म्हणून कसा उभा राहील आणि मंदीत ही संधी कशी शोधायची असं म्हणून त्यांना काही वेगळी प्रक्रिया करता येईल का, आणि त्यातून फक्त शेतकऱ्याचा प्रश्न स्वतः पुरता न सुटता त्याच्या पोराबाळाच्या पुढच्या भविष्याचा प्रश्न ह्या व्यापाराच्या आणि उद्योगाच्या माध्यमातून कसा सुटेल ह्या संदर्भात आपण बोललो. खरं तर हे आपण बोलतोय हे सोपं वाटतंय खरं तर, पण हे तितकं सोपं नाही हे निश्चितपणानं मला सुद्धा माहित आहे. पण मला शेतकऱ्याला आवर्जून हे सांगायचं आहे की तुम्ही तरी कधी कुठल्या गोष्टी सोप्या केल्यात. शेती करणं हे सोपं आणि खायचं काम नाहीये. आज जर महाराष्ट्रातला शेतकरी बघितला किंवा एकूण भारतातला शेतकरी बघितला तर तो ज्या परिस्थितीमध्ये शेती करतोय
ते तर कुठं सोपं आहे. त्याचे रस्त्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याच्या पानंद रस्त्याचे प्रश्न अडचणी आहेत, त्याचा भाऊभावकीचा त्रास प्रचंड मोठा आहे, त्याच्या शेतामध्ये आज नापिकीकडे जमीन चालली हे प्रश्न मोठे आहेत, त्याला रोगराई अचानक येते आहे, त्याला आसमानी संकट आहे, त्याला सुलतानी संकट आहे, त्याला पाणी आहे तर वीज नाही, त्याला वीज आहे तर पाणी नाहीये, त्याच्या शेतामध्ये पिकणारा माल हा शेवटच्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत बाजारामध्ये दर असतो, पण त्याचा माल निघाला की बाजारामध्ये दर मिळत नाहीये. तो भयान संकटाचा सामना करतोय. मला जर तुम्ही आज विचारला मराठे साहेब, तर आज जेवढ्या म्हणून मार्केटमध्ये इंडस्ट्री आहेत, त्या इंडस्ट्रीतली सगळ्यात कठीण इंडस्ट्री काय असेल तर शेती आहे. दुर्दैवानं आपल्याकडे ज्याला काय येत नाही त्याला शेती करायला लावली जाते, परंतु शेती हे प्रचंड तंत्रशुद्ध पद्धतीनं प्रशिक्षण घेऊन, शिक्षण घेऊन, विजनची मांडणी करून आणि बांधणी करून करण्याची गोष्ट आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे जरी ह्या गप्पा ऐकून तुम्हाला असं वाटली कारण काय तुम्ही दोघं तिकडे जाऊन काय काय बोलून आलाय, पण हे सोपं आहे का, तर राजा हो तुम्ही करताय हीच गोष्ट मुळात सोपी नाही. शेती त्याच्या दृष्टीने हे फार सोपं आहे. तर हे सोपं सोपं आपण करूया. आणि क्रीम माल, मग मला तुम्हाला तो जो एक तुम्ही वाक्य वापरले मी कापून लावणार आहे की पॉलिटिकल लोक राजकारणातला पैसा उभा करायसाठी जो क्रीम पकडतात तो शेती आधारित पकडतात. नीट बघा, कुठलाही राजकारणी सिमेंटची मोठी फॅक्टरी, आमकी मोठी फॅक्टरी करण्यापेक्षा जास्त त्याला साखर कारखाना काढणं, सूतगिरण काढणं, दूध संघ काढणं सोपं वाटते का, कारण त्याला माहित आहे की शेती आधारित उद्योगामध्ये खऱ्या अर्थानं मोठा पैसा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जी मगाशी म्हणाला की हे जे पॉलिटिकल लोक ह्यांचा राजकीय सगळा खेळ करण्यासाठी जो पैसा उभा करतात किंवा इतक्या मोठ्या प्रॉपर्ट्या घेतात, प्रचंड श्रीमंत होतात, ह्याला कारण आहे की हे जे शेती आधारित उद्योग आहेत, कारण तिथं क्रीम आहे त्यांना माहित आहे, कारण ते करताना साखर कारखाना काढतील, दूध संघ काढतील, सूतगिरण्या काढतील, इथं त्यांना माहित आहे पैसा आहे. मग ते इथं पैसा असेल तर शेतकऱ्यांनी इथं छोटी छोटी युनिट करत आता ही सत्तेची विकेंद्रीकरण किंवा आर्थिक संस्थानांची विकेंद्रीकरण करायला अडचण नाही आणि त्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळं आजचा हा जो व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी द्यायचा प्रयत्न करतोय, मराठे साहेबांनी मला पंढरपूरनं घेऊन खरं एवढ्या लांब घेऊन आलेत, याच्यामध्ये आम्हाला काहीतरी काम नाही म्हणून करतोय असं समजू नका, किंवा मराठे साहेब त्यांची कंपनी आहे, बाकीचा उद्योग व्यापार सगळा आहे, मी चॅनलचं काम बघतो, इथं आलोय तर केवळ एक सकारात्मक विचार पेरूया. ही जी काही पाठीमागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये निगेटिव्ह कमेंट, डाळिंबद्दल, डाळिंबचं कसं होणार, भवितव्य अंधारामध्ये आहे, डाळिंब शेती उपसून टाकू नको, होय जाय, हे जे चालले चर्चा, त्याला आपण पर्याय शोधले पाहिजेत, कारण शेतकरी जात ही प्रत्येक संकटाला पर्याय शोधणारी जात आहे, ती कधीच हरलेली नाही. त्याच्यावर इतके संकट आहेत, मी मगाशी म्हणालो तसं बाकीच्या इंडस्ट्रीपेक्षा शेती करणं प्रचंड कठीण आहे आणि ते कठीण काम आपले पूर्वज पिढ्यानपिढ्या करत आलेत. हे प्रक्रिया उद्योगात येणं, बिझनेस करणं एकदम सोपं काम आहे. सोप्या कामाकडे जाऊया. त्यासाठी थोडीशी युनिटी लागते, ग्रुप लागतो, प्रशिक्षण लागतं, सर्टिफिकेट लागतात, थोडंसं शासनाची मान्यता लागते, त्याच्यातून एक वेगवेगळ्या योजना लागतात आणि त्यातून उभा राहणारा पैसा तुमच्या पाठीमागे उभा राहिला, हे सगळं शक्य जे निश्चितपणाने शक्य होईल. त्यामुळं निश्चितपणाने ह्या CFTRIच्या ट्रेनिंगच्या संदर्भानं अजून सुद्धा आम्ही बोलू, त्याचे व्हिडिओ करू. आतल्या अधिकाऱ्यांसोबत बोललेला एक व्हिडिओ मी शूट करून आणलाय, तो हिंदीमध्ये, तो देखील मी तुम्हाला ह्या चॅनलवर निश्चितपणाने देतो. परंतु तुर्तास तरी आजच्या व्हिडिओमध्ये थांबत असताना पण डाळिंब शेतीमध्ये रेट पडले म्हणून रडत बसण्यापेक्षा आपण ह्या डाळिंबाच्या विक्रीला अनेक पर्याय शोधूया, आपण उद्योजक होऊया आणि या डाळिंब शेतीतून होणाऱ्या प्रक्रिया उद्योगाचा नफा दुसरे कोणी खाण्यापेक्षा त्या शेतकऱ्या मुलांनी खाल्ला पाहिजे, यासाठी काम करूया. ही निश्चितपणानं मला वाटतं आजच्या व्हिडिओमधली संकल्पना सकारात्मक आहे, ते आपल्या सगळ्याच्या कामाला येणार आहे. साहेब तुम्ही खरं तर मला घेऊन आला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि स्वतःचाही व्यस्त शेड्यूल आहे, आम्ही कुठल्याच कामात व्यस्त असताना हे तुम्हाला माहित होतं CFTRI, तुम्ही आम्हाला ते दाखवलं, मी बराच फिरलो, काही पुस्तकं बघितली, लायब्ररीमध्ये आपण गेलो, काही गोष्टी बघितल्या, काही निबंध प्रबंध या संदर्भाने खरं तर फार काही वाचता आलं नाही, परंतु एक पाऊल तरी ह्या दिशेला आपलं पडलंय. तो वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि शेतीच्या संदर्भानं डाळिंबाला ऑप्शन शोधण्यापेक्षा डाळिंब शेतीमधल्या विक्री व्यवस्थेला ऑप्शन शोधून निर्मितीकडे जाव्या, हा जो काही तुमचा विचार गाडीत येताना तुम्ही आम्हाला सांगितला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद.